हॅलो. हॅलो. हा, बोला की साहेब. हा, नमस्कार. मी हा, विश्व नमस्कार. विश्व 24 न्यूज मधनं वृत्त संपादक अतुल सोनकांबळे बोलतोय. हा हा. तुमच्यावरती जे काही अन्याय अत्याचार झाला होता हम्म. त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी मी कॉल केलाय. बरं बरं, बोला की. कुठून कुठून बोलताय आपण? तुमचं गाव काय? माझं राजारामपुरी. राजारामपुरी. कुठला जिल्हा आहे तो मॅडम? हे राजारामपुरी, 14वी गल्ली. कोल्हापूर. हातकलंगडी, तालुका कोल्हापूर. हे काय ते जिल्हा कोल्हापूर हो. हा, बरं. कोल्हापूर जिल्ह्यातनं बोलता तुम्ही? हा, होय. हा, तर काय झालं होतं सुरुवातीपासून मला जरा सांगता का? मी कारण इंस्टाग्रामवर तुमची पूर्ण माहिती पाहिली. हा हा. तर बर बर. तुमच्यावरती अन्याय झालाय असं मला दिसल्याच्या नंतर म्हटलं तुम्हाला कॉल करून तुमच्याकडनं माहिती घ्यावी, हा या हा, उद्देशाने मी घ्या की कॉल साहेब. केलेला आहे. हा. काय झालं होतं? कोण आहे तो? नाव त्याचं काय आहे? त्यो लखन बेनड्या रांगोळीचा. गाव कुठलं त्याचं? रांगोळी. हा, काय प्रकार काय घडला होता ते मला सगळं सांगा जरा सविस्तर. हा, मी कनी साहेब, मी कामाला चाललेलो. बरं. आवटीमध्ये मी कामाला चाललेलो आणि तो माझ्या समोरच असा गाडी घेऊन आला आणि मला अं, मॅडम मॅडम म्हणायला लागला त्यो. तुम्ही काय काम करता? मी चपाती आणि भाकरी करायला जात होतो. बरं, स्वयंपाकाचं काम करता असं. हा, बरं बरं बरं. हॉटेलमध्ये. आणि मला मॅडम मॅडम म्हणून तो असा म्हणजे थांबवलाच. हा मग हा मी म्हंटल काय तर, म्हणायला लागला मी बचत गटातला सर आहे, तुम्ही ग्रामीण खुट्ट्यात हायसा काय? हा तर हा होय म्हणला, हाय. काय झालं? तर तुम्हाला लोन पाहिजे काय? मी पण सरच आहे आणि मी पहिला इथं राजारामपुरीत येत होतो म्हटलं, असं तसं. मग मी म्हटलं, पहिला कधी मी तुम्हाला बघितलं नाही. तर हा नाही नाही, मी तुम्हाला बघितलोय की, असा तो मला म्हटला. हा हा मग मी म्हणलं, होत असलं तर बघा, मग म्हणलं करा. मग जरा तेव्हा गणपतीचं ते होतं नाही, त्यात एखादं म्हणलं गणपती ते आणाय पैसे विषय बरं पडेल म्हणून मी पण ते कागदपत्र सगळं त्याला मी दिलं माझं. म्हणजे तुम्हाला बचत गटाचं लोन मंजूर करून देतो म्हणून त्यांनी तुम्हाला हा, बचत गटातलं लोन मंजूर करून देतो म्हटला, तुमचं कागदपत्र द्या. मग बर. त्याला मी सगळं कागदपत्र सगळं मी त्याला दिलं. हा दिल्यानंतर मग एक 8 दिवस आम्ही असं फोनवरच बोलत होतो, सर झालं का नाही, सर झालं का नाही, कधी हम्म. होणार लोन. तर हा. हाय, मी करायला लागलोय, असं तसं. म्हणजे 8 दिवस असं बोलणं आमचं चालू होतं फोनवर. बर. मग तसं करत करत तो काय म्हटला, तुमचं लोन झालंय म्हटला हा आणि तुम्ही इचलकरंजीला येताय काय? तर तिथं कसं काय? तर नाही, इथंच आम्ही पैसे देतोय म्हटला त्यो. हा. मग मी पण भोळ्यापणात मी गेलो तिथं. बर. गेल्यानंतर तो मला म्हणला, एका रूमवर मी पैसे ठेवल्यात म्हटला हा आणि तिथं तुम्ही चला. हा मग मी तिथं गेलो. गेल्यानंतर तो काही वेगळंच तिथं करायला माझ्या अंगासंग असं झटाझटी दार लावून घेतला त्यो. धमक्या द्यायला लागला. हा परत म्हणला, माझी गुंड पोर आहे, तुला मारून टाकेन, तुझ्या पोरासनी पण असं करेन तसं करेन, मारून टाकायला लावीन. तू हा. काय मला काय समजल्यास? मी भिवून गार झालो. मी लय भिल्यालो तवा. भिल्यालो म्हणजे पाक असं हे झालतो मी निम्मी अर्धी तवा. आणि बर. तसं करून त्यानं 2 दिवस मला तिथं डांबून ठेवला. आणि नंतर माझं फोटो बिटो सगळं त्यानं म्हणजे असं फोटो बिटो सगळं माझं काढला. नाही, मला धमक्या द्यायला, इथनं गेलीस तर व्हायरल करणार, हे करणार. आणि 24 तास असं मारहाण करून, कानपाड्या ते देऊन त्यानं माझ्या संग असं शारीरिक संबंध ते ठेवला. मग हा मी हा रडायला लागलो असं. मग मला म्हटला, मग मी म्हणलं, मी पोलिसांनी सांगणार म्हणलं, एक ना एक दिवस. हा ज्या टायमाला मला मोका मिळेल तेव्हा मी तुला बसणार नाही म्हटलं. तू हा ठेव म्हणलं, किती दिवस मला डांबून ठेवतोयस. हा. म्हणला, पोलीस पण माझं काय वाकडं करणार नाही म्हटला. हम्म. कुठल्या पोलिसाला सांगणार आहे सांग जा, सगळं पोलीस माझ्या ओळखीचे आहेत म्हटला तो. बर आणि बर. तुझं काय केस पण घेणार नाहीत, काय नाही म्हटला तो. असं पण मला बोलला. आणि माझा हात लय मोठा आहे म्हणला. हम्म. अजित पवारला एक फोन केलो का नाही, तुझं कुठलं काय चालणार नाही म्हणला. अशा बर लय केशी मी ही केलेल्या आहेत म्हणला तो. अजित बर. पवारचं नाव घेतलेलं बघा तो. अरे बापरे. हा, मग मी पण जरा भिलो. म्हणलं, आता माझं काय चालतंय का नाही. मी गप गप बसलो. मग नंतर का नाही असं म्हणजे गपच राहिलो मी. तेव्हा हा मला सारखं म्हणणार, तू इथं पब्लिक गोळा केलीस, दंगा केलीस की मी तुझं फोटो व्हायरल करणार. मग ह्यो म्हणलं, माणूस माणूस आहे म्हणलं, ह्यो शहाणा नाही, करल अ, पण म्हणून माझ्या मनात भीती. मग त्या तुमचे काय म्हणजे भीतीने मी तुमचे फोटो काढले होते त्यांनी? फोटो काढलेलो माझं व्हायरल करीन म्हणायचं सारखं. कसे फोटो काढले होते? म्हणजे तो कसं, त्याच्याकडे 2-3 मोबाईल असायचं हो. हा मग हा. मी आंघोळीला ते असं जायचे. मग आंघोळी बिंघोळ करताना ते कवानं माझा फोटोही केलेला मलाच माहित नाही. बर असं ते कुठं पण फोन ठेवायचा तो रेकॉर्डिंग लावून. बर बर. मला ते माहित म्हणजे कळूनच आलं नाही मला, काय काय समजलंच नाही. नंतर त्यानं मला दाखवल्यावर मग मी भिलो. मला म्हणाला, सगळीकडे व्हायरल करणार तुझं फोटो, हा दंगा बिंगा केलीस तर. असं तसं म्हणला. मग मी पण म्हणलं, बघूया की म्हटलं, किती दिवस तू असं मला करणार आहेस, बघूयाच म्हणलं. हा. आणि मी साहेब त्याच्या संग गप्पच राहिलो मी तिथं. किती दिवस होता तुमच्या जवळ?
तरी 5-6 महिने त्या मला रूमवर त्यानं ठेवलेला असा डांबूनच. कुठं ठेवलेला? इचलकरंजीत. इचलकरंजी मध्ये कोणाच्या होय. रूम वरती? त्या घर मालकिनीचं नाव काय तर आहे हो, माझ्या एवढं कुणा संग ते बोलू पण देत नव्हता मला, म्हणजे मी घरातनं बाहेरच पडत नव्हतो. बर. म्हणजे मला घरातनं ते बाहेर काढतच नव्हता. कुठं पण असं डाव बिव खेळाय गेला का नाही, हा. बाहेरनं मला कुलूपच घालायचा तो. अरे बाप. मी असं कुणा संग बोलतच नव्हतं. मला असं चान्सच मिळाला नाही कुणाला बोला आणि कुणाला तर असं सांगावं म्हणून. मग तुम्ही त्याच्या तावडीतनं सुटलात कसं? म्हणजे एवढ्या सगळ्या म्हणजे बंधनातून तुम्ही तुमची सुटका करून घेतली, कशी घेतली? म्हणजे काय झालं माहितीये, एक दिवस हा. त्यानं ती रूम बदलली. हा. त्यानं ती नंतर रूम बदलली आणि एक दिवस काय झालं, त्यानं ते कसलं मटका कटिंगचं काय तर काम करतोय ते 2 नंबर धंदा. बर. आणि एका माणसाचा त्याला फोन आलेला हम्म. की असं असं पैसे येऊन कोल्हापुरात घेऊन जावा म्हणून. मग बर. तो काय म्हणाला, ऑनलाईन पाठवा, मी तिथं येत नाही. तर तो म्हणाला, नाही मी काय पाठवणार नाही, तुम्ही येऊन घेऊन जावा पैसे. बर. बर. मग इथं कोल्हापुरात तो मला घेऊन आला. हम्म. कोल्हापुरात मला घेऊन आल्यानंतर का नाही, तिथे एक हॉटेल आहे, त्या हॉटेलापाशी तो थांबला. हम्म. मला म्हणला, मला भूक लागल्या, मी जेवणार आहे. हम्म. मग तिथं का नाही स्वतः पण जेवला, मला पण जेवाय घातला आणि मला म्हणला नंतर गाडीवर बस. हम्म. गाडीवर बस म्हणल्यावर मी काय केलं, मला कसं तर ह्याच्या तावडीतनं मला निसटायचं होतंच. हा. मग मी गाडीवर बसल्यासारखं केलं आणि हळूच खाली मी उडी मारली गाडीवरनं. त्याला वाटलं मी पाठीमागं हायच काय की, मग तो गाडी घेऊन तराट गेला. मग मी इकडे रिक्षात बसलो नाही, इकडं आमच्या मुलगीच्या घरी आलो मी, राजारामपुरीत. राजारामपुरी. होय, तिथं मी आलो आणि मग तिथं घरातल्यासनी मी सगळ्यासनी सांगितलं की माझ्या संग असं असं झालंय ते, म्हणून मी सांगितलं. तुमच्या आणि आमच्या मिस्टर घरच्यांचा फोन यायचा की, कुणाकडं? म्हणजे मी तिथं इचलकरंजीत होतो का नाही, हा. माझ्या घरच्यांचा फोन यायचा. खरं तो मला का नाही असं चांगलं बोलायला लावायचा त्यांच्या संग. काय म्हणून? म्हणजे म्हणजे इकडे त्यांना काय कळू नये की मला हे डांबून ठेवलाय असं. हा. असं डांबून ठेवलाय आणि माझ्या संग हे अत्याचार करायला, असं कुणाला ते कळूच दिला नाही माझ्या घरच्यांनी. म्हणजे तुमच्या घरच्यांचे म्हणजे तुमच्या मिस्टरांचा फोन त्या व्यक्तीच्या मुलं, म्हणजे काय त्याचं नाव, विशाल आडनाव? विशाल गस्ते काय? नाही नाही, आता तुम्हाला ज्यांनी दाबून ठेवलं होतं त्याचं नाव काय? त्याचं लखन बेनाडे. हा, म्हणजे लखन बेनाडेच्या मोबाईल वरती त्याचा तुमच्या मिस्टरांचा फोन यायचा का? नाही नाही, मिस्टरांचा नाहीये, हा. माझ्या मुलग्याचा ती यायचा हो फोन. बरं, मग तुमचा मुलगा आणि वगैरे त्यांच्या त्यात संग फोन तो करायचा? काय करायचा माहितीये काय, हं. फोन आला की तेवढंच उचलणार हा. आणि रेकॉर्डिंग लावणार, त्याला आवाज मोठा करणार आणि मला बोलायला लावणार. हा. म्हणजे त्यांना सगळ्याला असं वाटावं की मी स्वतःच काय तर त्या माणसासंग गेलोय हा. आणि आमची आई तिथं चांगली आहे वाटतं, असं सगळ्यांनी तो दाखवून द्यायचा. आणि हा. माझ्या मुलगीने केस पण टाकलेली की काय? असं असं त्या माणसानं माझ्या आईला गायब केली म्हणून. बर. मग ते आमच्या मुलगीला म्हणलीत म्हण की तुझ्या आईला कशावरनं त्यानं गायब केलाय, तुझी आईच त्याच्या संग गेली असली तर तुझ्या आईला येऊन केस टाकायला लावणार. आता साहेब मी सगळीकडे केस टाकायला लागलोय. हा. हा, एक जण कोण माझी केस घेणार, कुत्र्यासारखं मी फिरायला लागलो, 1 महिना झालं. तुम्ही कुठल्या कुठल्या पोलीस चौकीला गेला होता? हा, मी इचलकरंजीत 3 वेळा गेलो साहेब. हा. तुम्हाला सांगतो, गोव्यात मी केस टाकली, तिथं पण मी पळून गेलतो, मला गोव्यात घेऊन गेलता त्या माणसानं. बर. तिथं पण मी केस टाकली. गोव्यातली म्हणली तुम्ही कोल्हापुरातला, कोल्हापुरात केस टाका. हा. परत कर्नाटकला मी त्याला गोड बोलून नेलो मला तावडीतनं सुटायसाठी, तिथं पण मी केस टाकली. तिथली पोलीस बोलवत होती त्याला, करत तो हजरच झाला नाही तिथं. पोलीस लय चिडलेली तिथली. कुठले? कर्नाटकची? कर्नाटकचे हरिगिरचे पोलीस त्याला लय फोन केलते, हा. हा. तू कुठायची, ये इथं, असा तू बायकांसंग हे करणार काय म्हणून. हा. आणि तो माणूस तिथं पण हजर झाला नाही. तुम्हाला सांगतो, इथं कोल्हापुरात आता बघा, मेन साहेबासने सुद्धा मी भेटले, त्याने अर्ज पण मी दिलाय, किती 3-4 ठिकाणी मी अर्ज दिलाय. बर. राजारामपुरीत पण मी केस टाकले त्याच्यावर. हा. 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 मग ते का नाही अर्ज पण तिथं सगळ्यासनी मी दिलाय. खरं हा. त्याची केसच घ्यायला कोण असं हे नाही. पोलिसांनी म्हणतोय सुपाऱ्या घेऊन काम करताय काय. होय. पोलिसांनी पण तसा बोलतोय तो, आणि बाहेरच पळतोय तो, हजरच होत नाही डिव्हिजनला अजिबात. अरे बाप. हजर म्हणजे अजिबात होत नाही. पोलिसांनी पण वाकडं तिकडं बोलतोय तो माणूस. अं, असं तो माणूस करायला लागलाय. तुम्हाला कुठं कुठं ते, म्हणजे कोल्हापूरमध्ये ठेवलं, इचलकरंजीला ठेवलं, गोव्या? जास्त मला इचलकरंजीतच ठेवलेला, आणि गोव्याला तो खेळायला जायचा. ते कसलं ते काय म्हणतात की गोव्यात काय खेळतात ते, कॅशियम का काय ते. बर. हा. हा, तिथं ते असं रूमवर ते मला असं ठेवायचा. आणि तिथं रूमवर एकटीला मला थांबू द्यायचा नाही. मला म्हणायचा तुला रूमवर ठेवतो बाई, आणि तू पळून जा की माझ्यावर केस टाक, असा मला बोलायचा तो. बर. आणि ते मला संगच घेऊन जाणार आतमध्ये पण खेळायच्या जागी. अरे बाप.
असं म्हणजे मला 5 मिनिटं ते माणूस कुठं असा सोडत नव्हता, म्हणजे मला वावच नव्हता पळून जायला कुठं असं. अ, संध्याकाळचा झोपला तर का नाही तेव्हा माझ्या साडीला असा गाठ मारायचा तो हाताला त्याच्या, बर. आणि बाहेरनं आतनं पण कुलूप घालायचा आणि झोपायचा तो. असं त्यानं मला, त्या माणसानं एवढा मानसिक त्रास तर एवढा दिलाय त्या माणसानं मला. भरपूर त्या माणसानं मला मानसिक त्रास लय दिला. असं वाटायचं की आत्महत्या करून घ्या. आणि मी औषध पण पिलेलं साहेब तिथं त्यांच्या घरात त्याच्या. बर बर बर. मी औषध पण पिलेलं, त्यातनं पण मला देवानं वाचवली. मला काय म्हणायचं, तुम्ही एवढे सगळे तुमच्यासोबत घटना घडत होत्या, हा. तुम्ही आजूबाजूला एखाद्या महिलेला किंवा एखाद्या पुरुषांना मी किंवा एका महिलेला सांगितलेलं, मी बाहेर का नाही एकदा, हा त्यो म्हणजे काय झालं, मी कपडे धुवायचो तिथं हा हा आणि तो गेलेला लगवीला. मग तेवढ्यात चटका मी केला त्या महिलेला. मी सांगितलं हा असा असा नंबर आहे, जरा फोन लावा ना आमच्या, सांगा म्हणून मैत्रिणीला. मैत्रिणीचा नंबर दिलता मी हा हा. तिला. मग आमच्या मैत्रिणीनं पण काय केलेली, पोलीस गाडी पाठवलेली मी सांगितल्यावर. बर आणि त्यानं काय केलं माहितीये, त्याला लगेच तिकडनं टिप्पाच आल्या हो. रांगोळीतनं त्याच्या आईनं फोन केला, बहिणीनं फोन केली, इथं पोलीस गाडी आल्या, तू कुठं आहे, जा इथनं म्हणून. आणि अ, तो मला तिथनं घेतला आणि मिरजला घेऊन गेला मला त्याच्या बहिणीच्या घरी बर. दुसऱ्या. काय तुम्हाला मदत केलेल्या मैत्रिणीचं नाव काय सांगू शकाल का? वर्षा बर. सावर्डे. कुठल्या आहेत त्या? देवाळ्याच्या आहेत त्या. अरे बापरे, म्हणजे तुम्हाला ते एक देव माणूसच पावले म्हणायचे, हो, देवासारख्याच धावत. देवाळ्याचे. मग त्यांनी पोलीस गाडी लावून दिलती, खरं त्याला सगळीकडनं टिपा आल्यावर लगेच, हा हा तुझ्या हा. असं असं दारात पोलीस गाडी आल्या आणि तू तिथनच जा म्हणून. बर बर बर. असं विषय झाला नाही. मग त्यातनं पण तो वाचला. आणि तो काय करतोय, असं कंप्लेंट बिम्प्लेट झाली का नाही साहेब, तो थांबत नाही एक जागी. हा हा असं हा. ह्या गावात त्या गावात, मग कुठं तर रूम घ्यायचं, कुठल्या तर रूमवर राहायचं, असा करतोय तो. त्याच्या रांगोळी गावात तो नसतोय जास्त. बर बर. आणि कुठं कुठली बाई कुठं तावडीत घावत्या, कुठल्या जाळ्यात घावत्या, असं ते पाळतीवरच असतोय तो. आतापर्यंत किती महिलांसोबत असं केलेलं कृत्यांनी? त्यानं माप बघा आतापर्यंत झाले 8-9 महिने महिलांसंग त्याने केलेलं आहे असं. बर. तुम्हाला आणि म्हणजे आणि त्याची सगळी माहिती काढाली, डिटेल. बर. डिटेल सगळी आम्ही माहिती त्याची काढायला लागलोय. हा हा हा. सगळी माहिती काढूनच त्याला बरोबर करणार आहे बघा. असं त्याच्यासारखं आम्ही बोगस काय करणार नाही. नाही नाही, मग आता एखादी अशी महिला भेटली का तुम्हाला, किंवा त्या महिलेने देखील असं सांगितलं की माझ्यासोबत असं घडलं म्हणून? अहो, ते भ्यायला लागल्यात हो. ते माणूस चांगला नाही, आमची आबरू काढला. आता माझी कशी काढली, हम्म. सगळीकडे हे करा, त्या बायका भ्यायला लागल्यात. उद्या म्हणतात आम्ही जर हे केलं तर आमचं बी असं सगळीकडे हे करेल. नाही, आता ही सगळी एवढी घटना घडलेली आहे, हम्म. तुमच्या पतीला सगळ्या घटनेची तुम्ही कल्पना दिलेली आहे का? दिलंय. माझ्या नवऱ्याला सगळं माहिती आहे. बर बर बर. अहो, आमचा नवरा पण म्हणाला, एवढ्या वर्ष 20 वर्ष झालं माझ्यापाशी हाय ते, हम्म. कधी असलं काय घडलं नाही, आणि हे असलं कसलं काय झाले म्हणतात. हा 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 20 वर्ष झालं मी नांदतोय, हा. कधी माझ्या संग असलं आणि हे असलं बेर बीर प्यायचं असलं पण कधी नाही. कधी पण माझ्या मालकाला पण तुम्ही विचारा, नवऱ्याला माझ्या. नाही, मी पाहिलं तुमचे ते फोटो पाहिले, मग त्या फोटोमध्ये तुमच्या हा. हातामध्ये बिअर दिसते. हा. बिअरची बाटली आहे का दारूची बॉटल आहे सांगता येणार नाही. पे दारूचे नव्हते, हा हा बेरचीच बाटली आहे ती. पे म्हणायचं. आणि ते कुठनं आणत होता माहितीये, हा. जिथं ते कलपवर जात होता का नाही, तिथं त्याला ते बर. देत होते त्याला ते. आणि ते माझ्या मागं लागणार, पिकी पिकी करणार, धमक्या देणार, पिकी. मग तुम्हाला अहो, ते पाजले, माणूस. तुम्हाला पण पाजले का त्यांनी? होय, त्यानंच मला पे म्हणून हे केलाय बळजुबरीनं. बर. मी तसलं आयुष्यात कधी तसलं केलेलं नाही. एवढं 20 वर्ष नवऱ्यापाशी मी राहिलो, कधी असलं धंदा केलेला नाही मी. मग तुम्ही साधारण 6 महिने ते जवळ होता तिथं? होय, 5-6 महिने तर होतो बघा मी. 5-6 महिन्यामध्ये काय काय म्हणजे फक्त मी कशामुळे अडकलेलो, त्याच्याकडे माझं फोटो होतं व्हायरल करणार म्हणून मी त्याच्यात अडकलेलो बघा. बर. लय त्या माणसानं माझे एवढे आबरू घालवले आहे. असं वाटतं जीव ठेवणे, खरं माझ्या मुलांकडे बघून मी माझा जीव ठेवलेला आहे. असं जीव ठेवण्यासारखं पण काय राहिलेलं नाही माझं. बर. जगूने असं करून टाकले त्या माणसानं साहेब मला. 6 महिन्यामध्ये तुमच्यासोबत शारीरिक अत्याचार जे केलेत होय. ते अहो, मी त्याला जवळ घेत नव्हतो. मला मारायचा तो, खडाआडा कानपाड्या देणार. आणि मला त्याची लय भ्या वाटायचं. कुठं तर मला मारून बिरून टाकलं तर काय हो, एकदा मेलेलं काय येणार आहे माणूस परत? बरोबर बरोबर. म्हणताना मी त्याला गोड बोलून मी त्याच्या संग राहायची. मला लय भीती वाटायची. आणि ते कोण इचलकरंजीतलं कोण गुंड पोर आहेत वाटतं त्यांच्यातले, हा काय हा तर त्याचं नाव अक्षय अक्षय म्हणायचं सारखं. हा, अक्षयचं नाव घ्यायचं बघा. हा ते हा. अक्षय का नाही आमचा, तुला वाटत असेल काय तर तुला मारून टाकाय, काय पळून बिळून गेलीस की हुडकून तुला मारून टाकायला लावीन, अरे बापरे. असा ते धमक्या द्यायचा. त्यानं मी भिवून त्याच्यापाशी राहिलेलो. माझ्या विचारानं मी राहिलेलोच नाही त्याच्यापाशी. बरं, आता त्याच्याकडे तुमचे काय काय फोटो व्हिडिओ काय पुरावे आहेत का?
पाठवायला लागलाय ना सगळं, ते लग्नाचं फोटो, परत ते बर्थडेत मी काढलेलं ते फोटो पाठवायला लागलाय. म्हणजे त्यांनी सगळीकडे हे करायला त्यांनी तो. तुमच्यासोबत लग्न पण केले? तुम्हाला मग सांगितलं नाही काय साहेब मी? बर बर. हा. मगाशी बोललो की तुम्हाला, ते फोटो ते म्हणत व्हायरल करणार, लग्न नाही केलीस की सगळं व्हायरल करणार तुझं, माझ्या संग लग्न करून घे, तुझं काही व्हायरल करत नाही असा तो म्हणायचा. मग तुम्ही त्यानं त्याला जसं त्याला सांगितलं नाही का? तुम्ही म्हणाय पाहिजे होतं किंवा काय माझा माझा नवरा आहे, मला लेकरं बाळ आहेत. मग अहो त्याला काय माहित नव्हतं व्हय? त्याला सगळं माहित होतं की, हम्म. सगळं त्याला माहित होतं. आणि मला ते नंतर काय म्हणला माहितीये काय, गोपनीय पोलीस लावून तुझी सगळी माहिती काढलोय. होय. होय, गोपनीय पोलीस लावून तुझी माहिती काढलोय. आणि एकदा तर मला म्हणला तू येशी आहेस, म्हणला येशा धंदा करतेस म्हणला तू, असलं मला ते बोलत होता ते माणूस. बर. साहेब मी जर तशी असतो, माझ्या नवऱ्याने मला ठेवून घेतली असते आणि मला आता मदत केली असती माझ्या घरातल्याने. बरोबर बरोबर. हा, असल्या बाईची कोण मदत केली असती काय तुम्हीच सांगा? एवढं ते माणूस मला एवढ्यापर्यंत त्यानं सगळं माझं हे केलेलं आहे त्या माणसानं. बरं, आता तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत, तुम्ही कुठल्या कुठल्या पोलीस स्टेशनला अर्ज दिलेत ते तेवढे मला पाठवून द्या. हा आणि तुमच्याकडे काही फोटो वगैरे असतील, व्हिडिओ असतील, जेवढं हा जेवढं काय तुमच्याकडे पुरावे आता आहेत. ते अर्ज तिथं आम्ही देऊन आलोय की हो. कुठल्या पोलीस स्टेशनला दिला तुम्ही? पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला त्यांनी पाठवा म्हणाल्या सगळं. कुठल्या पोलीस स्टेशनला तुम्ही अर्ज दिलाय? सगळीकडे बघा, इथं शाहपुरी, इचलकरंजी, परत ते आपण सकाळी गेलेलं कुठलं रे ते SP ऑफिसला तुम्हाला सांगतो, आणि कुठं देवाळे ऑफिस कुठं रे, मला म्हणा येत नाही म्हणून सांग म्हणाले. DYSP ला पण दिलंय बघा साहेब. नाही मग तेच ना, तुमच्याकडे म्हणजे मोबाईल मध्ये तर काढलेला असेल ना फोटो? कसं झालं माहितीये साहेब, माझी शाळा नाही आणि मला ते म्हणा येत नाही हो, मला ते नाही नाही, म्हणताना बरोबर असू द्या, पण हा तुमच्याकडे काहीतरी पुरावे असतील ना, ते एक DYSP ला. आहे बघा माझ्याकडे अर्ज. चालते, तेवढं पाठवून द्या मला. बरं बरं पाठवतो की. ओके ओके, चालते. हा ठेवू का? चालतं. हा हा ठीक. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.